आता मोठ्या घडामोडी टॉप 9 न्यूज मध्ये बघूयात। सोमवार किंवा मंगळवारी सुनेत्रा पवार मुंबईत येणार, राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळा, सुनेत्रा पवारांना सांगणार आहोत। छगन भुजबळांची प्रतिक्रिया, तर सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपद द्या असं सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील मत, भुजबळांचं वक्तव्य। सोमवार मंगळवारी सुनेत्राताई येतील मुंबईमध्ये, त्यांना विचारून आम्ही तर त्यांनाच सांगणार आहोत की तुम्हीच अध्यक्षपद सांभाळलं पाहिजे। अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। दादांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, नाना पटोलेंची मागणी। खूप तर्कवितर्क चाललेले आहेत। ब्लॅक बॉक्स मध्ये काय आहे ते अजून पुढे आलेलं नाही। हे खऱ्या अर्थानं काय वस्तुस्थिती आहे तिन्ही राज्याच्या समोर आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि किंवा केंद्रीय मंत्र्यांनी याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। जानेवारी 2025 पासून 377 विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड झालेली ही विमानं देशातील विविध नियमित विमान कंपन्यांची। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची लोकसभेत माहिती। अजित पवारांच्या विमानाचा घातपात करणं शक्यच नाही, एअरफोर्स अधिकारी अजय परांजपे यांचं मत। टेबलटॉप धावपट्टीवरती विमान उतरवणं कठीण काम, अजय परांजपेंची माहिती। की एका कारणामुळे क्रॅश होतो, 2-3 कारणं मिळून येतात आणि मग तो क्रॅश होतो। माझी जेवढी माहिती आहे टेक्निकल, त्याच्यात इतका ॲक्युरेट घातपात करता येणार नाही की काही जळणार आणि काही जळणार नाही। विलिनीकरणाच्या कोणत्याही चर्चेत मी नव्हतो, विलिनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही, जितेंद्र आव्हाडांचा घुमजाव। विलिनीकरणासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला होता, काही दिवसांपूर्वी केलं होतं वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत, पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। ठाकरेंसोबत लढलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं बाजू बदलली, प्रभागातील निधीकरता आणि विकासाकरता महायुतीसोबत गेल्याची रावराणे यांची माहिती। मुंबई महापालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत, तर ही सुरुवात आहे। शेवटपर्यंत ठाकरेंची सेना एकटीच राहणार, बाकी सगळे ठाकरेंच्या सेनेला सोडून जातील, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा टोला। ही सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या। उबाटा गटाची पळता भुई थोडी होईल, उबाटा गट शेवटपर्यंत एकटाच राहील, बाकी सगळे उबाटा गटाला सोडून जातील। मुंबईमध्ये एका स्वीकृत नगरसेवकासाठी मनसेचा ठाकरे सेनेकडे आग्रह, सूत्रांची माहिती। 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेला देण्याची मागणी, सूत्रांची माहिती। अगदी मोजक्या जागांवरती लढलो, जागा वाटपाच्या वेळी पैसाही निर्माण केला नाही, त्यामुळे एका स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेसाठी सोडावी असा मनसेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। पवार साहेबांना निवडून आणायची तेवढी ताकद महाविकास आघाडीकडे आहे, आमचं मत जरूर आहे, आमच्याकडे मतं जरूर आहेत। शरद पवारांच्या राज्यसभा टर्म संपण्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, मतांचा कोटा आमच्याकडे आहे। फडणवीस आणि काही लोकांनी अपशकुन करण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही असा देखील दावा। शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची। आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत।